हाय, माझं नाव चेतना. आज आपण इडली आणि चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आता मी इथे डाळ घेतलेली आहे उडीदची. उडीदची डाळ मी इथे पाव किलो घेतलेली आहे. आणि आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे 1 किलो. एक किलो असे तांदूळ मी घेतलेले आहे. डाळ आणि तांदूळ तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे भिजलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं वाटून घेऊयात. पाणी लागेल तसं आपण टाकूयात. आणि आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की पीठ आपलं एकदम पेस्टसारखं नाही व्हायला पाहिजे, थोडंसं जाडसरच राहिलं पाहिजे, जेणेकरून आपली इडली चांगल्या प्रकारे फुगेल. आता इथं मी एक एक करून सगळं वाटून घेते. हे बघा, ते छान आपलं पीठ झालेलं आहे. वा, तुम्ही पाहू शकता तिथे मी सगळं पीठ काढून घेतलेलं आहे. आता आपण यात थोडासा खाता सोडा टाकूया. आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण टाकूया. आता आपण याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया आणि एकाच दिशेने आपल्याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपल्या इडलीला चांगल्या प्रकारे जाळी येईल. मस्त. आता आपण हे ओव्हरनाईटसाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण इथे चटणी बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, त्याला किसून घेतलं आहे. इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत, ते मी कापून घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे. एक 7 ते 8 पाकळ्या आहेत त्या लसणाच्या. आणि आपण याच्यामध्ये डाळी टाकणार आहोत, ती पण एक अर्धा वाटी आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आपण आपल्या चवीनुसार मीठ घेऊ शकतो. आणि थोडं आपण पाणी टाकूया थोडंसं. आणि आता आपण वाटून घेऊयात. इथे आपण तडक्याची तयारी करत आहोत. तडका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. व आपलं बघा वाटण पाहू शकतात किती चांगलं वाटलं गेलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि इथे मी तडक्याच्या पॅनमध्ये राई टाकलेली आहे. वा, तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. कढीपत्ता सुद्धा इथे मी टाकून घेते. आणि इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आपला तडका चांगल्या प्रकारे झालेला आहे, गरम झालेला आहे. आपण आता याला चटणीमध्ये टाकून घेऊयात. अशा प्रकारे आपली चटणी पण तयार आहे. आता आपण जे ओव्हरनाईटसाठी पीठ ठेवलेलं आहे ते आपण आता पाहूयात. तुम्ही पाहू शकतात आपल्या पिठाला किती छान प्रकारे जाळी आलेली आहे. वा, मस्तच. आता आपण एकाच दिशेने हे ढवळून घेऊयात. एकाच दिशेने ढवळल्यामुळे आपल्या पिठाला छान अशी जाळी येते. इथे मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊयात.
तुम्ही पाहू शकतात मी असं पूर्णपणे इडलीचं पीठ नाही टाकत आहे. इथे एका भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आपलं भांडं काळं होऊ नये म्हणून यात थोडंसं एक लिंबूचा तुकडा कापून टाकलेला आहे. आता आपण एक एक करून सगळे आपण इथे मध्ये फिल करून ठेवून देऊयात. आता आपण इकडे झाकण लावून ठेवून देऊयात. आपल्याला 10 मिनटं स्टीम द्यायची आहे. बघा 10 मिनटानंतर आपली इडली तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपली इडली किती छान प्रकारे झालेली आहे. तुम्ही सुरीने सुद्धा चेक करू शकता. जर सुरी आपली सरळ आली, कोणतंही पीठ न लागतं, तर आपली इडली तयार आहेत. आता इथं मी एक एक करून काढून घेते. तुम्ही पाहू शकता इडली आपली किती छान झालेली आहे. आता इथे मी सगळ्या इडल्या काढून घेते.